कुड्याच्या शेंगा ही पावसाळ्यातली कोकणातील एक रानभाजी आहे। मस्त हिरव्यागार कुड्याच्या शेंगा येतात। तर आज मी भाजी बनवण्यासाठी हा खास रानातून आणल्यात। नमस्कार, मयुरीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुड्याच्या शेंगांची भाजी। तर सुरुवातीला काय करणार आहे, मी हाताला तेल लावलंय आणि ह्याचे जे देठ आहेत ते काढून घ्यायचेत आणि मग ह्या शेंगा ज्या आहेत त्या बारीक चिरून घ्यायच्या। तर सुरुवातीला मी आधी ह्या शेंगांचे जे देठ आहेत, म्हणजे आता इथे 2 शेंगा आहेत। आता इथे तुम्ही पाहू शकता एकाच देठाला ह्या खूप साऱ्या शेंगा आहेत। तर ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या अशा सिंगल करून घ्यायच्या, देठांपासून वेगळ्या करून घ्यायच्या। ह्याला चीक आहे सफेद रंगाचा, तुम्ही पाहू शकता, म्हणून तेल लावायचं हाताला, म्हणजे हात चिकट होत नाही। ह्या ज्या शेंगा आहेत त्या अशा एकत्र जुळवायच्या आणि मग चिरून घ्यायच्या। एकत्र जुळवून छान बारीक चिरून घ्यायचं, म्हणजे जर कोणाला शेंगा आवडत नसतील तर ही भाजी सुद्धा त्यांना खूप आवडेल, म्हणून अशी बारीक छान चिरून घ्यायची। आणि पिळल्याच्या नंतर ह्या शेंगा ज्या आहेत त्या छान अशा नरम होतात, त्याच्यामुळे छान बारीक चिरून घ्यायचं। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता इथे कुड्याच्या शेंगा ज्या आहेत त्या चिरून झाल्यात। तर आता आपल्याला ह्या शेंगा ज्या आहेत त्या उकडवायच्या आहेत। तर यासाठी मी टोपामध्ये शेंगा बुडतील एवढं पाणी घालेन आणि मग 15 मिनिटांसाठी ह्या शेंगा उकडून घ्यायच्यात, कारण का ह्याच्यामध्ये चीक असतो आणि थोड्याशा तुरट अशा लागतात ह्या, म्हणून एकदा उकडवून घ्यायच्या आणि मग याची भाजी करायची। ठीक आहे, तर आता आपण आधी उकडवायला घेऊयात। त्यासाठी मी टोपामध्ये एक तांब्याभर एवढं पाणी घालते। आता शेंगा उकडवूया। गॅसवरती हाय फ्लेमवरती 10 ते 15 मिनिटांसाठी ह्या ज्या शेंगा आहेत त्या छान उकळी काढून घ्यायची, म्हणजे ह्यातला तुरटपणा जो आहे तो निघून जातो। आता इथे शेंगा ज्या आहेत त्या उकडून झाल्यात, तर मी पाणी जे आहे ते गाळून घेते आणि थंड पाणी वरतून घालून घेते। ह्यातलं सर्व पाणी जे आहे ते काढून घ्यायचं, छान पिळून घ्यायची भाजी आणि मग आपण भाजी तयार करायला घेणार आहोत। आता मी चाळणीवरतीच हिला गाळून घेते, म्हणजे सर्व पाणी जे आहे ते निघून जाईल। आता इथे शेंगा उकडून तयार आहेत। तर आता काय करायचं, मी ते जवळा घेतलाय। तुम्ही कोणत्याही तुम्हाला आवडेल ती कोणत्याही प्रकारची सुकी मच्छी तुम्ही इथे वापरू शकता। मी इथे जवळा घेतलाय। तर आता हा जवळा आहे, तर मी आता हाला पहिलं भाजून घेणार आहे, म्हणजे भाजी बनवायला फार वेळ लागणार नाही। तर आधी भाजून घेऊयात आणि मग धुवून याला आपण भाजीला फोडणी घालणार आहोत। आता मी इथे तवा गरम करत ठेवलाय। तर तव्यावरती हा जवळा मी छान असा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। फार करपवायचा नाहीये, 5 ते 7 मिनिटांमध्ये हा लगेच भाजून तयार होतो। एकदम हाय फ्लेमवरती जवळा भाजायचा नाही, म्हणजे तो पटकन करपतो। तर मग गॅसचा फ्लेम जो आहे तो मीडियम ठेवायचा आणि मग सारखंच मिक्स करत करत आपल्याला हा जवळा जो आहे तो एकसारखा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। आता इथे भाजून झालाय, तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते। परफेक्ट भाजून तयार झालाय। तर आता इथे जवळा सुद्धा भाजून झालाय। तर भाजलेला जवळा एकदा पाण्यात घालायचा आणि एकदा हलकासा धुवून घ्यायचा। जवळासुद्धा स्वच्छ धुवून पिळून घ्यायचा
आणि मग आता आपण भाजीसाठी जी फोडणी आहे ती तयार करायला घेणार आहोत। त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे। त्याच्यामध्ये सुरुवातीला 1 पळीभर एवढंच तेल घालते। त्यानंतर त्याच्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, लसणीच्या पाकळ्या आहेत ठेचून घेतलेल्या आणि अर्धा टीस्पून एवढी मी इथे राई घातली आहे आणि 1 मोठा चिरलेला कांदा घालते। आता हा व्यवस्थित कांदा मऊसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचाभर एवढी लाल तिखट घालते। तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा वापर केलात तरी सुद्धा चालेल। त्यानंतर मी इथे अर्धा टीस्पून हळद घातली आणि अर्धा चमचाभर मी गरम मसाला पावडर इथे वापरली आहे। सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी इथे आपण जो भाजून स्वच्छ करून ठेवलेला जवळा आहे तो ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि हा सुद्धा 1 मिनिटभरसाठी ह्या ज्या मसाल्यामध्ये छान असा परतून घेणार आहे। आता इथे मला थोडंसं ड्राय वाटतंय म्हणून मी अजून अर्धा पळीभर एवढं इथे तेलाचा वापर करते, म्हणजे छान असं भाजीला टेस्ट येते। तर आता छान तेलावरतीच मी हे छान भाजून घेते। जास्त वेळ लागणार नाही, फक्त मसाल्यामध्येच आपल्याला हे छान 1-8 मिनिटभरासाठी परतून घ्यायचे। जवळ आधीच भाजून घेतलेला आहे। आता इथे ह्याच्यामध्ये आपण ज्या शेंगा आहेत कुडाच्या ज्या शिजवून घेतलेल्या आहेत त्या इथे घालायच्या। आणि आता हे पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता भाजी मिक्स करून झाली आहे, त्याच्यावरती मी चवीनुसार मीठ घालते। मीठ घालून त्याच्यावरतून तुम्ही चिरलेली फ्रेश कोथिंबीर सुद्धा घालू शकता किंवा मग धणेपूड थोडीशी घातलात तरी सुद्धा चालेल, अजून सुंदर चव येते। आता मी मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्ही इथे कांद्याचा आपण जेव्हा कांदा भाजला तेव्हा इथे टोमॅटोचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता, पण मी इथे टोमॅटोऐवजी 2 ते 3 साली कोकमाच्या वापरल्यात आणि अजून सुंदर चव येते म्हणून मी इथे टोमॅटो स्किप केलाय। तर कोकम घातल्याच्या नंतर पुन्हा 2 मिनिटांसाठी ही भाजी जी आहे ती छान परतून घ्यायची आणि मग ही भाजी खाण्यासाठी तयार होईल। पावसाळ्यात मिळणारी ही रानभाजी तुम्हाला जर मिळाली तर तुम्ही नक्की बनवून पहा। अतिशय सुंदर ह्या पावसाळ्या रानभाज्या होतात आणि ह्याचे खाण्याचे सुद्धा अनेक फायदे सुद्धा असतात। औषधी वनस्पती असतात ह्या, त्याच्यामुळे जर पावसाळ्यातून ह्या मिळत असतील तुम्हाला तर तुम्ही घरी आणून नक्की ट्राय करून पहा। तर आता इथे भाजी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे। मी एका प्लेटमध्ये भाजी काढून घेते। काही सुरेख दिसते आणि सुगंध तर अप्रतिमच आहे। तर आता इथे कुड्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता इथे मी ही भाजी तयार केली, ह्याच्यामध्ये मी जवळा घातलाय। जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर हा स्किप करा आणि मग ह्याच्यामध्ये छान ओलं खोबरं घातलं तरी सुद्धा ही भाजी खूप सुंदर होते। तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा। ही भाजी मी भाकरी सोबत खाणार आहे, खूप सुंदर लागते।